अवैध मासेमारी रोखण्यासाठी आता राज्य सरकारनं कडक पावलं उचलायचं ठरवलेलं आहे आणि त्यासाठी समुद्रामध्ये ड्रोनच्या माध्यमातून करडी नजर सुद्धा ठेवली जाणार आहे। कसं नेमकं असणार आहे हे पाहूयात। महाराष्ट्राचा 720 किलोमीटर लांबीचा समृद्ध समुद्र किनारा। मासेमारी हा इथल्या स्थानिक मच्छीमारांचा पोटा पाण्याचा व्यवसाय। मात्र परप्रांतीयांनी इथेही स्थानिक मच्छीमारांच्या पोटावर पाय दिलाय। परप्रांतीय बोटी कोकणाच्या सागरी हद्दीत येऊन अवैध मच्छीमारी करतात। परप्रांतीयांचे हे आक्रमण रोखण्यासाठी आता महाराष्ट्र सरकार ऍक्टिव्ह झालंय। राज्य सरकारच्या वतीनं समुद्रामध्ये ड्रोनच्या माध्यमातून मच्छीमारी नौकांवर करडी नजर आता ठेवली जाणार आहे। मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ही मोहीम सुरू झाली। अवैध मासेमारीवर ड्रोनची नजर। पालघरमधील शिरगाव आणि सिंधुदुर्गातील देवगड, रायगडमधील रेवदंडा आणि श्रीवर्धन, ठाण्यातील उत्तन, रत्नागिरी साखरी नाटे मिरकरवाडा, मुंबई उपनगरातील गोराई, मुंबई शहरातील ससून गोदी अशा 9 ठिकाणी हे ड्रोन लक्ष ठेवणार आहेत। आमच्या किनारपट्टीमध्ये मच्छीमारांचं उत्पादन वाढवणं आणि आमच्या किनारपट्टीला सुरक्षित ठेवणं आणि राज्याबाहेरून येणारे ट्रॉलर आणि मोठ्या बोटी ज्यांच्यामुळे आमच्या स्थानिक मच्छीमारांचा नुकसान होतं की आम्ही किनारपट्टीचा विकासाबरोबर सुरक्षा या 2 गोष्टीवर फार बारकाईने काम करणार आहोत। अवैध मासेमारीवर नजर ठेवण्यासाठी जे ड्रोन वापरण्यात येणार आहेत त्याची नेमकी काय वैशिष्ट्ये आहेत तीही पाहूयात। 7 किलो वजनाचे हे ड्रोन मेक इन इंडिया बनावटीचे आहेत। 12 नॉटिकल मैल म्हणजे सुमारे 25 किलोमीटर अंतर इतकी ड्रोनची क्षमता आहे। एकदा उड्डाण केल्यानंतर हवेमध्ये साधारण 2 तास हे उड्डाण करू शकतात। अगदी रात्रीच्या वेळी सुद्धा समुद्रात नजर ठेवू शकतात। अनधिकृत मासेमारी नौकांचं मॅपिंग सुद्धा या ड्रोनच्या माध्यमातून केलं जाईल। बोटीचे नाव नंबर क्लिअर सगळे दिसतात। आम्ही ऑनलाईन केस दाखल करणार जर अवैध मासेमारी असेल कुठच्या प्रकारची। तसेच जे बाहेरून बोटी येतात, ट्रॉलर्स येतात परराज्यातले, त्यांना रोखण्यासाठी ही ड्रोन प्रणाली आम्ही आणली। ह्याचं कंट्रोल रूम आयुक्त कार्यालय इथे आहे। तसेच आम्हालाही याचं जे लाईव्ह प्रक्षेपण असेल मला किंवा आमच्या कंट्रोल रूमला दोघांनाही दिसणार आहे आणि आम्ही ट्रेस करणार आहोत की कुठे अवैध मासेमारी चालू आहे आणि नक्की ते रोखण्यात आपल्याला यशस्वी मदत होईल। समुद्रामधील अनधिकृत मासेमारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोनचा उपलब्धता ही विभागाला करून दिलेली आहे। या ड्रोनच्या माध्यमातून प्रतिदिन 6 तास एका ड्रोनद्वारे समुद्रामध्ये आपण देखरेख करणार आहोत आणि या देखरेखीखाली ज्या नौका महाराष्ट्र सागरी मासेमारी नियम अधिनियम 1981चं उल्लंघन करेल तर त्या नौकेवर या ड्रोनद्वारे तरतुदीनुसार त्यांच्यावर शास्ती लादण्यात येईल। कोणती बोट कुणाच्या मालकीची आहे याचा डाटाही मत्स्य विभागानं जमा करायला आता सुरुवात केली आहे आणि त्याचमुळे परप्रांतीय ट्रॉलर्स आणि मासेमारी नौकांच्या समुद्रातील दादागिरीला आळा घालणं आता शक्य होणार आहे। उमेश बुचडे आणि राजन चव्हाणसह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज।